गाजर हलवा आपण कसा करायचा मी तुम्हाला सांग. नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? मजेत ना? आज आपण पाहूया गाजराचा हलवा. तुम्ही कोणत्याही प्रकारचे घेऊ शकता. आता आपण गाजरचा हलवा बनवून घेऊया. इथे तुम्ही कोणत्याही प्रकारे कट करून घेऊ शकता. गाजर आडवे उभे हे बघा असे मी कट करून घेतले. इथे मी कढईत 1 चम्मच तूप टाकलं. हलकसं गरम होऊ द्यायचं तूप, जास्त कडकही होऊ द्यायचं नाही. त्यामध्ये आपल्याला गाजर टाकायचे जे आपण कट करून घेतलेले ते, आणि पूर्ण असं हलवून घ्यायचे. आता आपण इथे 10 ते 12 मिनिटे लागणार आहेत. आपण झाकून ठेवूया. इथे मला अधूनमधून मी हलवत होते. इथे 15 मिनिटे झालेत बघा. बघू शकता मस्त अशी शिजले. असे शिजवायचे आपल्याला. हे बघा मस्त असे गाळ झाले. हे बघू शकता तुम्ही. आजपर्यंत असं बोट जाते. इथे मेशरच्या साहाय्याने मी क्रश करून घेते. इथे बघा मी क्रश करून घेतलं, पण थोडेसे तुकडे जाणवले होते तर मी थोडंसं क्रश करून घेत आहे. इथे मी गाजर गोड होते त्यामुळे 1 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही वाढवू शकता. चांगली हलवून घेऊ साखर. आता आपण इथे झाकून ठेवूया. इथे बघू शकता मस्त असं साखरेचं पाणी झालेलं आहे. इथे थोडेसे तुकडे जाणवले म्हणून मी मेशरने थोडंसं क्रश करून घेत आहे. आपल्याला साखरेचं पूर्ण पाणी आटवायचं आहे, कारण पाणी जर असेल तर हलवा आपल्याला चवदार लागणार नाही. इथे बघू शकता मस्त आपलं हलव्यातलं पाणी आटलेलं आहे. बघा कोणी म्हणणार पण नाही की तुम्ही असा हलवा असा कट करून घेतलेला आहे म्हणून. असा मस्त असा हलवा दिसतो. बघू शकता. इथे मी आता हे टाकली इलायची. चांगलं मिक्स करून घेऊया. इथे मी माझ्या चॅनलवर सोप्या पद्धतीने खवा दाखवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता.
एकदम सोपी पद्धत झटपट असा खवा तयार केलेला आहे बघा. तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर बघून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा जर व्हिडिओ आवडत असतील तर. असं मिक्स एकजीव करायचं आपल्याला. अशा प्रकारे इथे मी मनुका घेतल्या पाववाटी काजू, एकजीव करायचे आपल्याला. बघू शकता तर मस्त असा हलवा तयार आहे आपला. मी सर्व करून दाखवते. हे बघा इथे मी खवा खिसून घेतला होता तो मी आता थोडंसं टाकत आहे वरून. तर हे लग्नामध्ये अशा प्रकारे हलवा तयार करतात बघा. बघू शकता मस्त असा हलवा आपला तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली काय वाटली कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर मित्रांना शेअर करा.